नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. घालीन लोटांगण प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. प्रार्थना 4 कडव्यांची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्य नंबर 1, प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. नंबर 2, ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहे. नंबर 3, पहिली कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. नंबर 4, बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. नंबर 5, यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. नंबर 6, वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासहित पाहूया. नंबर 1, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजन, भावे ओवाळीन म्हणे नमा. वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेले आहे. एक सुंदर रचना आहे. अर्थ, विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. नंबर 2, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्यां द्रविण त्वमेव सर्व मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुश्रोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. अर्थ, तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. नंबर 3, कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यम सकल परस्मै नारायणापि समर्पयामि. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. अर्थ, श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे नाही. माझे इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. नंबर 4, अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे. वरील कडवे आदी शंकराचार्याच्या अच्युताकष्टम मधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. अर्थ, मी बसतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी बसतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो, ते हे गाताना फक्त भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.